सेतू अभ्यास इयत्ता तिसरी मराठी दिवस 2 शैक्षणिक वर्ष 2026-27 2 कल्पना किंवा सारांश सांगणे. 2 कल्पना किंवा सारांश सांगणे यामध्ये अध्ययन निष्पत्ती, अध्ययन क्षेत्रे, भाषिक घटक आणि अध्ययन साहित्य दिलेले आहेत. ते तुम्ही पाहून घ्या. कृती 1. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील उतारा मोठ्याने वाचण्यास सांगावा व त्या संबंधित प्रश्न सोडवून घ्यावेत. आज शनिवार. सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, "अगं आई, सकाळ झाली. तू कामाला लागलीस." खाऊ आणायला बाबा बागेत गेले. सूर्य कसा नाही उगवला. प्रकाश कसा नाही पडला ग. अजून रात्र आहे का ग आई. आई सांगू लागली. आता आभाळ भरून आले. आकाशात काळे ढग आलेत. आता प्रकाश पडेल. चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल, गडगडणाऱ्या ढगांचा. मग येईल पहिला पाऊस, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस. यावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणाला लिहायची आहेत. उतार्यातील मुख्य विषय: पावसाचे आगमन किंवा पावसाळा. 2. ससोबाला अजून रात्र आहे असे का वाटले ते सांगा. आकाशात काळे ढग आले होते, त्यामुळे प्रकाश पडला नव्हता, म्हणून ससोबाला अजून रात्र आहे असे वाटले. 3. आईने ससोबाला कशाबद्दल सांगितले ते सांगा. आईने ससोबाला आकाशात काळे ढग आल्यामुळे पाऊस येणार असल्याचे सांगितले. कृती 2. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील कविता ऐकवावी, नंतर विद्यार्थ्यांना वाचण्यास सांगावी. गवताचं पातं वाऱ्यावर डोलतं, डोलताना म्हणतं खेळायला चला. झऱ्यातलं पाणी खळाखळा हसतं, हसताना म्हणतं पळायला चला. निळं निळं पाखरू आंब्यावर गातं, गाताना म्हणतं नाचायला चला. या कवितेवर आधारित खालील प्रश्न आहेत. ते प्रश्न आता आपण सोडवूया. वरील कवितेचा मुख्य विषय कोणता? उत्तर: निसर्गात खेळणे व आनंद घेणे हा कवितेचा मुख्य विषय आहे. 2. कवितेत कवीने काय सांगितले आहे ते सांगा. उत्तर: कवीने गवत, झरा आणि निसर्गासोबत खेळावे, पळावे, गावे व नाचावे असे सांगितले आहे. 3. कवितेविषयी तुला काय वाटले ते सांग. उत्तर: मला ही कविता खूप आवडली. ही कविता आनंददायी आहे. ही कविता निसर्गात खेळण्याची प्रेरणा देते. कृती 3. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला ग्रंथालयातील पुस्तक वाचनासाठी द्यावे. वाचनासाठी पुरेसा वेळ द्यावा. पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाविषयी 6 ते 7 वाक्यात माहिती सांगण्यास प्रोत्साहित करावे. जसे पुस्तकाचे नाव, पुस्तकाचा विषय, पात्रे, घटना, प्रसंग, सुरुवात, शेवट इत्यादी. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे एका पुस्तकाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ही माहिती लिहू शकता किंवा समजून घेऊ शकता. कृती 4. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील उतारा वाचण्यास सांगावा. उतार्यातील सर्व पात्रांविषयी
गटात किंवा वर्गात बोलण्याची संधी द्यावी. परवा आम्ही बाजारात गेलो होतो. शाळा सुरू होणार असल्याने मनूसाठी गणवेश घेतला. तिचे दप्तर फाटले होते म्हणून नवीन घेतले. नवीन वह्या आणि पुस्तकेही घेतली. उद्या शाळा सुरू होणार आणि सगळे मित्रमैत्रिणी भेटणार म्हणून मनू खुशीत होती. वरील वाचलेल्या मजकुरामध्ये कशा कशाची माहिती आली आहे ते सांगा. उत्तर: मजकुरामध्ये शाळा सुरू होणे, नवीन दप्तर, नवीन वह्या, पुस्तके आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याची माहिती आली आहे. 2. उतार्यातील परिचित व अपरिचित शब्दांची यादी तयार करा. परिचित शब्द: शाळा, दप्तर, वह्या, पुस्तके, मित्रमैत्रिणी, उद्या, आनंद. अपरिचित शब्द: मजेत, खुशीत, सुरू, फाटलेले. विद्यार्थ्याच्या अनुभवाप्रमाणे अपरिचित शब्द बदलू शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील बडबड गीत वाचण्यास सांगावे. वाचलेल्या मजकुरातील त्यांना समजले ते थोडक्यात मांडण्यास सांगावे. शहाणी माझी बाहुली, छोटीशी बाहुली, डुलू डुलू डोलते काही न बोलते, चिमुकले डोळे तिचे टुलू टुलू बघते, हसत नाही रुसत नाही अशी माझी छकुली. शहाणी माझी बाहुली. या बडबड गीतात एका छोट्या शहाण्या बाहुलीचे वर्णन केले आहे. बाहुली डुलत असते, तिचे डोळे चिमुकले आहेत आणि ती टुकटुक बघते. ती काही बोलत नाही, हसत नाही किंवा रुसत नाही. ही बाहुली खूप गोड आणि शहाणी आहे.